अवघी 14 मिनिटं उरलेत, 9:46 झालेत. 14 मिनिटात आपल्याला ही मतमोजणी जी ती सुरू होताना बघायला मिळेल. लातूरला जाऊया, निशांत भद्रेश्वर आपल्यासोबत आहेत. निशांत, अगदी थोडक्यामध्ये लातूरमध्ये महापालिकेतलं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, मात्र आता नेमकं काय वातावरण आहे, तिकडचे कुठले महत्वाचे निकाल आहेत, कोण महत्वाचे नेते आहेत ज्यांची प्रतिष्ठा पणाला आहे? निशांत. अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर असा संघर्ष महापालिकेत पाहायला मिळाला आणि त्याच पद्धतीचा संघर्ष आता जिल्हा परिषदेमध्ये पण आहे. कारण गेल्या वेळेस जिल्हा परिषद काँग्रेसकडून भाजपानं खेचून आणली होती आणि ती जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपची प्रतिष्ठापनाला लागली आहे आणि गेलेली सत्ता पुन्हा मिळवावं यासाठी काँग्रेसची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे आणि अवघ्या काही वेळात हे चित्र सगळं स्पष्ट होणार आहे. आणि त्या अनुषंगाने प्रचारही झाला होता. आत्ता नेमके मतदारांनी कौल कोणाच्या बाजूने दिलाय हे काही वेळातच लक्षात येईल. म्हणजे एकाला सत्ता टिकवायची, एकाला सत्ता पुनर्स्थापित करायची आहे आणि अर्थात महानगरपालिकेमुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स एक प्रकारे वाढल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळत आहे. निशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.